नमस्कार मित्रांनो, मी करुण लोणकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कोशागार विभागात भरती निघालेली आहे. एकूण किती जागा असतील, पदाचे नाव काय असेल, शिक्षण काय लागेल, फॉर्म भरताना काय काय कागदपत्रे लागतात, सिलेबस काय असेल, परीक्षा पद्धती कशी असेल, या सर्ववर आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण पहा. तत्पूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे सहसंचालक लेखा व कोशागार विभाग पुणे यांची जाहिरात पत्र आहे, ज्याच्यातून त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आता ते जाहिरातीमध्ये काय दिलेले आपण ते थोडक्यात पाहून घेऊया. तर याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची जी टिप्पणी दिलेली आहे ती आपण वाचूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. किंवा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने जे काय होणार आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कुठल्याही कुरिअरने वगैरे स्वीकारण्यात येणार नाहीये. म्हणजे तुमचे जे काही अर्ज असतील तर ते अर्ज तुम्ही कुठल्याही पद्धतीने ऑफलाईनने पाठवायचे नाहीयेत. ते तुम्हाला ऑनलाईनच पाठवावे लागणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जी काही तुम्हाला जाहिरात आहे तर ती जाहिरातीसाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, आणि त्यांनी सांगितले की त्या वेबसाईटच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑफिशियल जाहिरात पाहू शकता. आता जी मी जाहिरात दाखवतोय ती जाहिरात तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, वेगळं काही नाहीये. आता जास्त मुद्द्यांकडे आपण न जाता मेन मुद्द्याकडे वळूया. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्हाला पगार किती बसणार आहे, वेतन श्रेणी म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. तर ते वेतन श्रेणी किती असणार आहे, तर यात सगळ्यात पहिल्यांदा पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखपाल. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिनिमम बेसिक सॅलरी ही 29,200 पासून सुरुवात होणार आहे, आणि सगळ्यात शेवटची हायएस्ट सॅलरी ही 92,300 आहे. आणि एकूण पदे जी आहेत ती एकूण पदे तुम्हाला साधारणतः 75 पदे भरायची आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 अशी एकूण वेतन श्रेणी तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला साधारणतः 29,200 ही बेसिक सॅलरी, आणि त्याच्याबरोबर बाकीचे भत्ते वगैरे हे मिळून अमाऊंट खूप मोठी होती मित्रांनो. म्हणजे की तुम्हाला वाटेल की 29,200 म्हणजे की खूपच थोडी अमाऊंट आहे, आणि शासनाचं म्हणजे सरकारी नोकरी असून सुद्धा एवढी कमी रक्कम आपल्याला का मिळणार आहे. तर असं काही नाहीये, अजिबात त्याची काळजी करू नका. त्याच्याबरोबर त्यांनी अजून दुसरा मुद्दा काय मांडलेला आहे तो आपण पाहून घेऊया. दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकानुसार मागवण्यात येईल. म्हणजे जे काही तुमची अटींची शर्तीची पूर्तता करणारा उमेदवार आहे त्याचे खालच्या वेळापत्रकानुसार तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म मागवून घेणार आहे असं त्यांनी सांगितले. आता काय आहे नेमकं, तर इथे बघा तुम्हाला एक नंबरला पाहायला मिळेल की तपशील आहे. तपशिलाबरोबर तुम्हाला विहित कालावधी दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित तर मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये बघा एक नंबरला तुम्हाला दाखवलेलं आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू. म्हणजे जी काही तुमची ऑनलाईन अर्जाची नोंदणी आहे ती 31/12/2024 पासून चालू होणार आहे. त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, म्हणजे लास्ट डेट. लास्ट डेट तुम्हाला दिलेली आहे 30/1/2025. 30/1/2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता. 3 नंबरला त्यांनी दिलेले ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 30/1/2025 रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे की मित्रांनो, जरी तुम्ही आता फॉर्म भरून ठेवला आणि पेमेंटची जी प्रोसेस आहे ती पेमेंटची प्रोसेस जर तुम्ही केलेली नसेल तर शेवटची तारीख पेमेंट प्रोसेस करण्याची शेवटची तारीख सुद्धा 30/1/2025, आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 30/1/2025 आहे. म्हणजे जानेवारी महिन्यातली 30 तारीख. त्याबरोबर तुम्हाला 4थ्या नंबरचा ऑप्शन काय दिलेला आहे, परीक्षेचा दिनांक व कालावधी. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या त्यावेळी तुम्हाला कळवलं जाईल. ती त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ते अपडेट दिलं जाईल. आता त्याच्या पुढे आपल्याला काय अजून दिलेलं आहे, चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कनिष्ठ लेखपाल संवर्गातील पदांचे सामाजिक व समांतर आरक्षण न्याय तपशील. म्हणजे की आरक्षणात जे काय कोणाचं आरक्षण असेल त्या आरक्षणाच्या पद्धतीनुसार कुठल्या जातीच्या हिशोबाने प्रत्येकाला किती किती पदे आलेली आहेत किंवा किती किती जागा आलेल्या आहेत तर त्या जागा त्यांना दिलेल्या आहेत. किती राखीव जागा आहेत काय,
तर ते तुम्ही ऑफिशियल जाहिरातीमध्ये पाहू शकता. आता त्याच्याबरोबर अजून काय दिलेलं आहे, अजून महत्वाच्या काही गोष्टी आहेत. तर महत्वाच्या गोष्टी आहेत की डॉक्युमेंट अपलोड करणं. डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला काय काय द्यायचंय, काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहून घेऊया. तर इथे पाहूया, छायाचित्र फोटो स्वाक्षरी अपलोड करणे. आता याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. तर त्या टर्म्स अँड कंडिशन काय असणार आहेत त्या मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये पाहायला दाखवतो. छायाचित्र एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचे छायाचित्र व्यवस्थित चिटकवणे, छायाचित्रावर स्वाक्षरी करू नये अथवा साक्षांकित करू नये, तसेच छायाचित्र स्टेपल अथवा पिनिंग करू नये, फक्त स्कॅनवर ठेवून थेट स्कॅन करावे. म्हणजे जर तुमचा फोटो असेल ना, तर तो फोटो फक्त तुमचा प्रॉपर स्कॅन करून तो अपलोड करायचा आहे. त्याला वेगळ्या पद्धतीचं काही करायचं नाहीये किंवा त्याच्यावर कुठली साईन वगैरे काही गोष्टी करायच्या नाहीयेत. त्यानंतर स्वाक्षरी, स्वाक्षरी ही तुम्हाला सेपरेट करायची. तुमची जी सही आहे ही सही त्यांनी दिलेली आहे बघा, काळ्या शाईच्या बॉल पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे जर समजा दुसरं कोणी जर स्वाक्षरी तुमची केली तर ती तुमची ग्राह्य धरली जाणार नाहीये. अजून काय आहे, छायाचित्र व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी. म्हणजे आपल्याकडे असे बहादर असतात की फोटो आणि स्वाक्षरी दोन्ही गोष्टी एकत्र स्कॅन केल्या जातात. तर तसं करू नका मित्रांनो, दोन्ही गोष्टी सेपरेट सेपरेट आपल्याला स्कॅन करायच्यात. त्याच्याबरोबर आता त्यांनी फोटो आणि सिग्नेचर साठीचे जे काही डायमेन्शन असतात तर ते डायमेन्शन याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरला मुद्दा दिलाय छायाचित्राचा आकार. तर त्याची लांबी आणि रुंदी आणि उंची जी आहे ती तुम्हाला रुंदी दिलेली आहे 3.5 आणि उंची दिलेली 4.5. त्याबरोबर आपल्याला छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या 6 महिन्याहून आधी काढलेला नसावा. म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो, हा फोटो आज जर तारीख असेल 1 किंवा 2, तर या तारखेच्या मागे 6 महिन्यापूर्वीचा फोटो नसावा. म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही लहानपणीचा फोटो देताल आणि तो चिटकवला जाईल आणि तो चालेल, तर असं नाहीये. जो काय असेल तो तुमचा लेटेस्ट अपडेटेड फोटो असावा. त्याच्याबरोबर त्यांनी अजून काही अटी दिलेल्या आहेत. तर त्या अटी काय आहेत इथे बघा, छायाचित्र रंगीत व पासपोर्ट आकाराचे असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा फोटो रंगीत आणि पासपोर्ट आकाराचा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध असलेल्या घेतलेला असावा. त्याच्याबरोबर टोपी आणि गडद चष्मा ग्राह्य नाही. म्हणजे की जर समजा तुम्ही जर चष्मा घातला असेल, टोपी घातली असेल, तर तो फोटो कॅप्चर केलेला ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल मस्तपैकी गॉगल वगैरे घालून फोटो काढावा, तर तो फोटो तिथे अलाउड नाहीये. त्याच्याबरोबर अजून काय आहे, छायाचित्राचे परिणाम 140 बाय 180 पिक्सेल असावे. त्याचं जे पिक्सल आहे ते पिक्सल तुम्हाला दिलेलं आहे 140 x 180. त्याच्याबरोबर छायाचित्राचा आकार म्हणजे त्याची जी साईज आहे ती साईज 80 KB ते 200 KB दरम्यान असावी. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 KB पेक्षा जास्त नसावा. म्हणजे 200 KB पेक्षा जर तुमच्या फोटोची साईज जास्त असेल तर तो फोटो ऍक्सेप्ट होत नाही सिस्टीमला आणि तो फोटो ग्राह्य धरला जात नाही. त्याच्याबरोबर काय आहे, अर्जदाराचे काळ्या शाईच्या बॉलपेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी, जे मी आता तुम्हाला सांगितलं. अजून मुद्दे आहेत खाली. ऑनलाईन अर्जामध्ये छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवाराची प्रतिमा स्पष्ट आहे याची योग्यरित्या अपलोड केले आहेत हे तपासावे. छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या उमेदवाराने छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. त्याच्याबरोबर 2 नंबरला मुद्दा आहे की स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी प्रवेशपत्र उपस्थित व तत्सम करण्यासाठी वापरण्यात येईल. परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कागदपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अर्ज करताना भरलेली स्वाक्षरी व छायाचित्र न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, यांचं म्हणणं काय आहे, जर समजा तुम्ही जर स्वाक्षरी आणि फोटो अपलोड केलाय आणि जर बाय मिस्टेकली म्हणजे चुकून जर समजा तुम्ही सिग्नेचरच्या जागेवर फोटो, फोटोच्या जागेवर जर सिग्नेचर अपलोड केली असेल तर ते तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही. दुसरी गोष्ट, केबी किंवा पिक्सेल कमी करण्याच्या नादामध्ये फोटो किंवा सिग्नेचर अपलोड करताना केबी मध्ये ज्यावेळेस तुम्ही अपलोड करताय त्यांच्या ज्या लिमिट्स दिलेल्या आहेत त्या लिमिट्स मध्ये जर तुमचा फोटो बसत नसेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि त्या बऱ्याचशा गोष्टी करताना असा प्रॉब्लेम येतो की तुमचा फोटोच व्यवस्थित दिसत नाही किंवा तुमची सिग्नेचर जी आहे ती फाटली जाते. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस तुम्ही परीक्षा केंद्रावर जाणार आहे किंवा तुमचा हॉल तिकीटावर जो तुमचा फोटो किंवा सिग्नेचर येते ती जर परीक्षकाला समजली नाही तर ते डायरेक्ट तुम्हाला बाहेर काढू शकतात. तर मित्रांनो, त्यावेळेसची
काळजी आता आपण घ्यायची फॉर्म भरताना. आता कागदपत्र काय लागणार आहे तुम्हाला अपलोड करायला? तर कागदपत्रांमध्ये बघा, इथे त्यांनी दिलेले आहेत. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची प्रक्रिया सॉरी. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र, प्रमाणपत्र, फाईल फॉर्मॅट, म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फाईल अपलोड करायची, कमीत कमी साईज आणि जास्तीत जास्त साईज, या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये तुमचं SSC आवश्यक तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे 10वीचं तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे, बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट. तुमचा जो काय वयाचा पुरावा असेल तो वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, तुमचं जे काही शिक्षण झाले ते शिक्षण, त्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र, त्याला आपण मराठीमध्ये टायपिंग म्हणतो. MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं MSCITचं किंवा MSCIT संबंधित असणारे जे प्रमाणपत्र असतील ते आपल्याला लागणार आहे. त्याच्याबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. जर समजा तुम्ही राखीव उमेदवार असताल तर त्याचं जे काही प्रमाणपत्र असणार आहे तर ते प्रमाणपत्र आपल्याला इथे लागणार आहे आणि ते कंपल्सरी आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला अजून काय लागणार आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा. या गोष्टी तुम्हाला द्याव्याच लागणार आहे. त्याच्याबरोबर अजून काही डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल आहे. माजी सैनिक असताल तर त्यांचं, किंवा दिव्यांग असताल तर त्याचा पुरावा लागेल. अनाथ असताल, भूकंप प्रकल्पग्रस्त असताल तर त्याचे तुम्हाला पुरावे लागणार आहेत. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र. कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 685 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्याची दाखला. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचा पुरावा आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला, ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला द्यावे लागणार आहेत. त्याच्याशिवाय आपण हा फॉर्म पुढे फिल करू शकत नाही. जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला कंपल्सरी द्यावे लागणार आहेत. तुम्ही जर ते दिले नाहीत तर फॉर्म हा पूर्ण फिल होऊ शकत नाहीये. आता सगळं झालं, त्याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फी. आता जी फी दिलेली आहे तर त्या फी मध्ये त्यांनी टप्पे केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा आता काय दिलेले: परीक्षा शुल्क. सदर भरती प्रक्रियेतील खालील प्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क न परतावा राहील. न परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल. म्हणजे जर समजा तुम्ही फी भरली आणि तुमची इच्छा झाली एक्झाम नाही द्यायची, तर तुम्हाला वाटेल की पेमेंट रिफंड होईल, तर पेमेंट रिफंड होत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले खुला प्रवर्ग, ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 1,000 रुपये भरायचे, राखीव कॅटेगरी असेल तर 900 रुपये भरायचे. त्याबरोबर अजून त्यांनी नियम अटी काय दिलेत: उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. म्हणजे समजा ओपन वर्गातलं जर घेतलं आपण तर 1,000 रुपये त्यांची फी, एक्झाम फी. पण समजा तुम्ही एखाद्या बँके थ्रू भरताय पेमेंट, तर त्या बँकेची जर काय प्रोसेसिंग फी म्हणतो आपण, ती जर लागली 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, तर ती तुमची सेपरेट असेल, त्या 1,000 रुपयामध्ये इन्क्लूड नसेल. त्याच्याबरोबर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. म्हणजे जर समजा एखादा माजी सैनिक असेल तर त्यांच्यासाठी परीक्षा शुल्कच नाहीये, 0 रुपयात माजी सैनिकांनी परीक्षा द्यायची आहे. त्याबरोबर काय आहे, उमेदवारांनी ई पावती, फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे काही फी भरताय तर ती फी भरलेली जी तपशील आहे, त्याची जी काही पावती आहे ती तुमची घेणे गरजेचं आहे. उद्या भविष्यात जर समजा कधी वाटलं, म्हणजे आयोगाला, ज्या आयोगाचे तुम्ही फॉर्म भरताय त्या आयोगाने जर कधी क्रॉस चेक केलं पेमेंट आणि समजा त्यांना जर ते दिसलं नाही तर तुमच्याकडे तो पुरावा असावा. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेले. अजून काय सांगितलंय: परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ई पावतीची प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो फ्रॉड पण होतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की तुम्ही जी काय फी भरणार आहे तर ती फीची पण रिसिप्ट तुम्ही त्या डॉक्युमेंट बरोबर, ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर जोडणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला अजून पुढचा मुद्दा काय आहे: परीक्षेचे स्वरूप. आता खूप महत्वाचा मुद्दा आहे की जो म्हणजे आपल्या लक्षात येत नाही लवकर, आणि तो लक्षात नाही आला तर आपण परीक्षा देऊ शकत नाही. आता परीक्षेचे स्वरूप काय आहे, तर ते परीक्षेचे स्वरूप आपण थोडक्यात समजून घेऊया. एक तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे: विषय आहे, प्रश्नांचा दर्जा आहे, प्रश्नांची संख्या आहे, प्रतिप्रश्न गुण आहे आणि एकूण गुण आहे. म्हणजे काय आहे की समजा उदाहरणार्थ आपण पहिला विषय घेऊया, मराठी. मराठी हा विषय आहे आणि प्रश्नांचा दर्जा म्हणजे मराठीमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत तर ते उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारतात त्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. एकूण प्रश्नांची संख्या 25, प्रतिप्रश्न म्हणजे 25 प्रश्नामधल्या प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण
अशा पद्धतीचे 50 गुण आपल्याला मिळणार आहे. सेम इंग्रजीसाठी, इंग्रजी उच्च माध्यमिक 25, 2, 50. सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला पदवी म्हणजे ग्रॅज्युएशनचे जे प्रश्न असतील त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्याला पण 25 गुण, 2 मार्क प्रति प्रश्न आणि 50 गुण. बौद्धिक चाचणी, जनरल नॉलेज किंवा आपण त्याला बुद्धिमत्ता परीक्षा असं बोलतो, तर ते आहे. त्याचा सुद्धा प्रश्नांचा दर्जा हा पदवीचा असेल. 25 गुण, प्रत्येकी 2 गुण, एकूण 50 गुण. जर तुम्ही एकूण कॅल्क्युलेशन केलं तर 200 मार्काची परीक्षा आहे. प्रश्न संख्या तुम्हाला 100 असणार आहे. म्हणजे 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 200 गुण मिळणार आहेत. आता त्या 200 मध्ये तुम्हाला किती पाडायचे ते तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढा अभ्यास करताल त्या पद्धतीने तुम्हाला गुण पडणार आहेत. आता अभ्यासक्रम काय आहे? बाकीचं सर्व झालं सर, पण अभ्यासक्रम कुठला असणार आहे, काय असणार आहे, मराठीत काय येणार आहे, तर त्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे. अभ्यासक्रमामध्ये जर पाहायला गेलं तर अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला विषय येतो तो म्हणजे मराठी. मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे, या सर्व गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये येणार आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला इंग्रजीमध्ये येणार आहे ते म्हणजे इंग्रजीमध्ये कॉमन कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम अँड फ्रेज, देअर मिनिंग, कम्प्रेन्सिंग ऑफ पॅसेज, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये आता काय काय येणार आहे? सामान्य विज्ञान म्हणतो आपण. तर सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला बघा, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ याच्याशी संबंधित जे काय असणार आहे ते तुम्हाला इथं खाली स्पष्टपणे दिलेलं आहे. त्याच्याबरोबर 2, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कुठेही गेला तरी प्रत्येक सरकारी जॉबमध्ये विचारलेलाच आहे. महाराष्ट्राची परीक्षा असेल तर महाराष्ट्राचा इतिहास हा विचारणं अनिवार्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारणारच. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी काय विचारले? सामाजिक आर्थिक जागृती, 1885 ते 1947, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, परीक्षा शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारणार आहेत मित्रांनो. त्याच्याबरोबर आपल्याला अजून पुढं काय आहे ते आपण बघूया. भूगोल. भूगोलमध्ये तुम्हाला विचारणार आहे महाराष्ट्राचा, भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक, त्यानंतर विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्य, तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध रूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, उगम, सोर्स, त्याबरोबर मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थान, त्यांचे इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे इत्यादी झोपडपट्ट्यावर त्यांचे प्रश्न, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाणार आहेत मित्रांनो. त्याच्याबरोबर आता हा झाला एक भाग भूगोलाचा. भूगोलाचा भाग झाल्यानंतर आपल्याला पुढे अजून कशावरती प्रश्न विचारू शकतात? पर्यावरण. पर्यावरणावर तुम्हाला सांगितलेले मानवी विकास, पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे साधन, विशेषतः संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरणातील आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय काय विचारलेलं आहे याचे डीप मध्ये नॉलेज त्यांनी दिलेलं आहे. सामान्य विज्ञान तंत्रज्ञान मध्ये पण त्यांनी काय विचारलेलं आहे ह्या पण गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, अर्थव्यवस्था, त्याचे नियोजन कसे करायचे, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय काय विचारले, समग्र लक्षी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी तुम्हाला सगळीकडे विचारणार आहेत कंपल्सरी. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम आणि बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो ते आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात. त्यानंतर अंकगणित सांख्यिकीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्ण अपूर्णांक, टक्केवारी या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. हे सर्व झालं सिलेबस बद्दल. आता महत्वाचा भाग येतो तो म्हणजे पात्रता. पात्रता कशी आहे म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट जर एक्झामला अप्लाय करायचा असेल तर त्याला पात्र होण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाचं तो भारताचा नागरिक असावा, त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे. ह्या 2 गोष्टींचा जर गोष्टी जर असतील तर तो पात्र आहे. ह्या 2 गोष्टी नसतील तर तो माणूस पात्रता होऊ शकत नाही. त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो. वयोमर्यादा
30/1/2025 ज्या दिवशी शेवटचा फॉर्मची तारीख आहे त्या दिवशी तुमचं वय कमीत कमी 19 असणं गरजेचं आहे. बाकीचे वयोमर्यादा तुमच्या कॅटेगरीनुसार कास्टनुसार तुमच्या वेगवेगळे दिलेले आहेत. त्याच्याबरोबर शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. शैक्षणिक अर्हतामध्ये जसं आता आपण सांगितलं भारताचा नागरिक असावा, मराठी भाषेचे ज्ञान असावे, ह्या 2 गोष्टी झाल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय लागणार आहे? संविधिक विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे तुमचं बेसिकली ग्रॅज्युएशन असणं मित्रांनो कंपल्सरी आहे. त्याच्याबरोबर तांत्रिक अर्हतामध्ये मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र. म्हणजे की सोप्या भाषेत सांगायला गेलं, यांच्यापेक्षा सोप्या भाषेत तर मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिटाचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे किंवा इंग्रजी मधलं 40 शब्द प्रति मिनिटाचं प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. हे नसेल तर तुमचं फॉर्म भरलेला काही उपयोग नाहीये. त्याच्याबरोबर दुसरा आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो, इथे काही जणांना प्रश्न पडला असेल की जर समजा माझं टायपिंग झालंय, मी टायपिंगची आत्ताच परीक्षा दिली आहे आणि टायपिंगचं जे प्रमाणपत्र आहे ते येणं बाकी आहे, तर मी ही परीक्षा देऊ शकतो का? तर नाही मित्रांनो, तुमचं टायपिंगचं प्रमाणपत्र हे अपलोड करणं गरजेचं आहे. ज्यांना याच्यावरती शंका असेल त्यांनी या पीडीएफ मध्ये सुरुवातीला 2 लँडलाईनचे नंबर दिलेत. बिंदास त्यांना फोन करून विचारा. मी स्वतः त्याची खात्री केली आहे, त्याच्यामुळे मी ही गोष्ट सांगतोय तुम्हाला. त्याच्याबरोबर याच्यामध्ये तुम्हाला CCC MSCIT वगैरे हे असणं कंपल्सरी आहे. याच्यामधलं कुठलं तरी एक असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला प्रवेश पत्र कुठल्या वेबसाईटवर मिळेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. SMS ती येणारच आहे तुम्हाला. अजून काय मराठी माहिती, महत्वाची माहिती याच्यामध्ये दिली का आपण थोडक्यात बघूया. दिव्यांग आरक्षण मित्रांनो, दिव्यांग आरक्षणाबद्दल पण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याच्याबरोबर कुठल्या वेबसाईट वरून तुम्ही पाहू शकता अनाथ आरक्षण, म्हणजे या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, दिव्यांग आहे, अनाथ आहे, त्याच्याबरोबर तुम्ही माजी सैनिक असताल किंवा शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यातलं असताल, तर या पद्धतीचे जर तुम्ही कोण असताल तर त्याच्याबद्दलची बाय डिटेल्स माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. त्याच्याबरोबर मित्रांनो, या नोकरीच्या जाहिरातीची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या ग्रुपच्या लिंक जॉईन करून ठेवा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तुम्हाला त्याची लिंक सापडेल. तिथून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता, PDF डाउनलोड करून मिळवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.